अरे थांबा, अरे खायला कारण भुईला भार आहे. अरे खर्च केला तुमच्यावर नालायक आहोत. मी ना वस्तीवाल्यांना शब्द दिलाय आणि शिवा दिलेला शब्द मोडत नाही आणि ठेवलेला विश्वास तोडत नाही. लक्षात ठेवायचं. कुठे आहेत कागदपत्र? ए बिहेव युअर सेल्फ. हा मुलगी आहे म्हणून हलक्यात घेऊ नको. एका लाफ्यात सरळ करेन. काय करताय सर? लेडीज आहेत त्या. दिव्या तू चल गाडीत. ह्यांनी कॉलर का पकडली? मी सांगतो ना तुला सगळं. तू चल. एक मिनिट. सरळ काय? जाऊ दे तू लक्षात. तू गाडीत बस आरामात. मी त्यांच्याशी बोलतो आणि तुला सगळं सांगतो. चंदन यार प्लीज प्लीज. आयटम आहे म्हणून लय शायनिंग मारते. हे बघा सर, मी घेतलेत ना तुमच्याकडनं पैसे, ते मीच तुम्हाला परत देईन. हां पण प्लीज तुम्ही आत्ता मला जाऊ द्या. मी कुठे पळून जाणार आहे का? नाही, मी इथंच आहे. हां मला एवढे दिवस तुम्ही सांभाळून घेतलं. प्लीज अजून थोडं सांभाळा. मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत पैसे आणून देतो, पण आत्ता मला जाऊ द्या प्लीज. अर्जंट. पैसे घेताना तोंड वर करून लय मोठे मोठे ढाचे देत होता. त्यामुळे आता लवकर पैसे दे, नाही तर पुढच्या वेळेस तुझी गाडी घेऊन जाईल आणि त्यात जे कोणी असेल त्यालाही घेऊन जाईल लॉंग ड्राईव्हला. नाही मी तशी वेळच नाही येऊ देणार दादा. तशी वेळच नाही येऊ देणार. मी देईल तुमचे पैसे. हां तुम्ही या आता. थँक्यू. संध्याकाळपर्यंत पैसे जर दिले नाही ना तर याद रख. हो. चला रे. आता तरी सांगणार आहेस कोण होते ते? काही नाही ग. हे मित्र यांचं काहीतरी चांगलं करायला जा तर हे आपलीच वाट लावतात. म्हणजे अगं काय झालं, माझा एक मित्र आहे, त्याला होती पैशांची गरज, एकदम अर्जंट. म्हणून मग मी काय केलं, त्याची या लोकांबरोबर ओळख करून दिली. आता त्याने पैसे घेतले आणि झाला ना गायब. म्हणून हे लोक मला विचारतात, काय रे बाबा कुठे आहे तुझा मित्र? आपण तुझ्या मित्राला गरज होती तर तू हेल्प करायचीस ना. तू का नाही केलीस? त्याचं कसं आहे, त्याला कॅश पाहिजे होती आणि तेव्हा माझ्याकडे तेवढी कॅश अवेलेबल नव्हती ना. तर कुठे बँकेतनं वगैरे काय. जाऊ दे तू, उगाच त्याच्याकडे लक्ष नको देऊ. हे संध्याकाळपर्यंत सॉर्ट करतो मी मॅटर. डोंट वरी. आपण लवकर सॉर्ट करा. हे गाडी समोर येणं वगैरे खूपच झालं म्हणजे. हो ना. नाही ठीक आहे, मी करतो संध्याकाळपर्यंत सॉर्ट. निघूयात. काय चौगुले? झालं सगळं की अजून काही बाकी आहे? उतरली का सगळी चरबी? ओळखलं नाही तुम्ही मला अजून? काय तुम्ही मला फसवायला आलेत नाही तर? आता कमिशनरला फोन करतो आणि सांगतो तुम्ही इथं काय करायला आले, कशासाठी आले ते. अरे वा, सांगा ना, सांगा प्लीज. सगळं सांगा. मग आम्ही पण सांगू. हा सगळं जे काही खरं आहे ते. खरं सांगणार तर मी नाही, तुम्ही खरंच सांगा. पण पोलीस तुमच्यावर कसं काय विश्वास ठेवणार? कारण अख्खे पोलीस स्टेशन मी चालवतो. मी काय हवालदारापासून ते कमिशनर पर्यंत सगळ्याच्या घरा व्यवस्थित पाकिटं पोचतात आपले. अर्धा महिन्याचा किराणा पोचवतो मी. हे सगळे असे पोलीस तर खिशात घेऊन फिरतो मी. काय सांगता तुम्ही रे? आमचे पैसे खातो आणि आम्हाला गंडवतो. उद्या हाताला शाई लागेल ना, तेव्हा सगळा लेखाजोगा बघेल पब्लिक. पब्लिक? कोणती पब्लिक? ते तुमच्या वस्तीतली पब्लिक?
अरे 500 रुपये दिले ना, 500 रुपये गपगुमान ठप्पा मारतात आमच्या नावासमोर. हा कोणत्या पब्लिकचं सांगून राहिली तू? ह्या पब्लिकच्या भरोशावर मायाशी लढायला निघाली, या चौगुलेशी? अरे अशा पब्लिकच्या डोक्यावर पाय देऊन देऊन इथपर्यंत पोहोचलाय हा चौगुले. हे या पब्लिकला उल्लू बनवायचं आणि पैसा कमवायचा, हा एकमेव धंदा आहे या चौगुलेचा. अरे बादशाह आहे मी इथला बादशाह. माती खाल्लीस रे चौगुले, माती खाल्लीस. म्हणजे मला हे सगळं माहित होतं म्हणून सगळी तयारी करून आले होते मी. हे जे काही ओकलास ना, हे सगळ्या पेन मध्ये रेकॉर्ड झालंय. हे बघ, नाही पोलीस असतील तुझ्या खिशात, पण मीडियाचं काय करशील? हे जर बाहेर गेलं तर तू आज जाशील. नाही, हे असं नाही करू शकत तू. अरे हे 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 बरोबर नाही. नाही पण खरंच आहे, हे तू मीडियात दाखवून तुला काय मिळणार? ते मी पैसे देतो ना, तुला पाहिजे तेवढे पैसे देतो. हा तुझं ते हे ना गॅरेज आहे ना, हा गॅरेज सोड ना, तू गाड्यांचं शोरूम टाक, मोठ्या मोठ्या कंपनीच्या गाड्यांचं शोरूम. पैसे पाहिजे तर मी देतो. ए शाण्या, पैसे नको तुझे मला. ती वस्तीची कागदपत्र दे. नाही बघ शिवा, तेवढं सोडून माग, ते मी नाही करू शकत. खूप मोठे मोठे लोक आहेत त्याच्यामध्ये, ते मागात पडेल ते मला. हे बाय, मला ते काही सांगू नको. त्यात कोण आहे कोण नाही मला फरक पडत नाही, पण हे जर बाहेर गेलं तर तुला फरक पडेल. येऊ जाऊ? अहो काय एवढा विचार करताय? आमचाही विचार करा ना थोडा. माझा, मुलाबाळांचा, आमचं काय होईल? देऊन टाका ना त्यांना ती फाईल. ठीक आहे, देतो. सगळे वस्तीचे सगळे कागदपत्र पूर्ण तुझ्या ताब्यात देतो. बस. हे कुठे आणलंयस तू मला? कसा आहे बंगला? आवडला ना? हो हो. अगं हे तर काहीच नाही. अगं माझ्या काकांचे 5 वेगवेगळ्या शहरात असे 5 बंगले आहेत. काय सांगतोस? अगं म्हणूनच तर आपल्याला हे नाटक करायचंय. आणि एकदा हे नाटक सक्सेसफुल झालं ना की मग बघ कशी मजा येते. यांची प्रॉपर्टी जर चंदनला मिळाली तर मीही इतकी श्रीमंत होऊ शकते. आणि बाय द वे दिव्या, एक सांगू, हे मंगळसूत्र ना तुझ्यावर खूप सुंदर दिसतंय. थँक्यू. यू वेलकम. जाऊयात? हो. चल. काका, काका, गणपति का चंदा नहीं देते हम लोग, आगे जाओ. आओ काका, मी आहे चंदन. तू आहे? मी चंदन, ही माझी बायको दिव्या. पाया पडतो हा काका. ये दिव्या. काय करते तुम्ही? आणि असे अचानक आत कसे आलात? ओळख नाही, पाळख नाही, काका काका म्हणून कोणाच्याही घरात घुसत? अहो काका, असं काय करताय?
कोण चंदन म्हणजे? अहो मी तुमचा पुतण्या नाही का? अहो मी तुम्हाला म्हंटल होतं ना की माझं लग्न झालंय आणि माझ्या बायकोला तुम्हाला भेटायला घेऊन येणार आहे. अहो काका, काकांच्या गोळ्या चुकल्यात बहुतेक. काका, तुम्ही बसा. दिव्या, चहा करशील प्लीज? चहा हा, आपल्यासाठीच प्लीज. करते. किचन कुठे? किचन कुठे? तिकडे तिकडे. तिकडे. आणते. हॅलो, माझ्याच घरात घुसून तुम्ही काय करताय? अरे तुझ्या तर काय करतोय? काय करतोय तू? आधी सोड मला. काय काय हा? माझा प्लॅन बनवतो. तुझा? माझा प्लॅन बनवतो. कोण चंदन? काय कोण चंदन? तुला सांगितलं होतं ना सगळं? आठवत नाहीये? आठवत नाहीये? नाही. कसं नाही आठवत रे? हे काय हे काय? हे काय इथे काय लिहिलंय? काय लिहिलंय? चंदनचा काका. वाच ना. चंदनचा काका. तू काका, मी चंदन. मी चंदन, तू काका. मी चंदन, नाही. तू काका. अरे हो, मी चंदनचा काका. आता आठवलं बा. आता मला सगळं आठवलं. आठवलं ना? आधी विसरलो होतो मी सगळं. आता ऐक, जे सांगितलंय ना ते नीट करायचं बरं का. कुठेही गफलत नाही झाली पाहिजे. आणि ये रे, करोडोच्या संपत्तीचा मालक आहेस रे तू. म्हणजे काय? जरा वाग ना तसा. आणि ऐक, जर काही घोळ घातला आणि दिव्याला जर संशय आला तर पैसे तर कापीनच, तुझा पाहुणचार घेईन तो वेगळा. कळलं? नको नाही. हा, कशाला? नीट करायचं. मी नीट करतो ना. मी विसरणार नाही आता. अगदी व्यवस्थित करतो. तू बघत आता, तुझा विश्वासच नाही बसणार. हो रे बाबा. अरे म्हणजे काय, हो. रंगमंचाचा नाटा मी आभार पाठवून घेऊन. कुठे कोणाचं नसतं. श्रीमंत. एक आहे. हे मी तुला देतो, पण माझी विनंती आहे, तू या भानगडीत पडू नको. लय मोठे मोठे लोक इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यात. हे असू दे सगळं, मी नाही घाबरत कोणाला. चूक करते शिवा तू. काय चूक काय बरोबर ते मला नाही सांगायचं. आणि या पुढे वस्तीत दिसला, कुणाला भेटला, कुणाला स्कीम ऐकवली तर तुला सोडणार नाही, तिथल्या तिथे तोडणार. आता तुला कळलं असेल शिवा काय करू शकते ते. त्यामुळे परत पंगा घ्यायचा नाही बाई. चला रे. चला बघूले. ऐका, हे जे पेन आहे ना ते सहीसाठी वापरा. हा, चालेल ना? हा, बरं येतो काकू. माझ्या काकू, काकूंवर ओरडायचं नाही. येतो. भारी रे छकुल्या, तू तर एकदम फायटिंग वगैरे केलीस. हो ना, कुठून शिकलास रे? शिकलो काय, परिस्थितीच तशी होती आता. आणि शिवा असल्यावर जरा स्फुरण चढतं, बाकी काही नाही. करावी लागली फायटिंग. मला असं वाटलं होतं तुला फक्त डिशुमच येतं करता आणि हे नाहीये. आणि मला वाटलं तुला फायटिंग करता येत नाही आणि हे आहे. काय नाही, तसं आम्ही दोघं डेंजर होतो. दिसलं ते. इन्स्पेक्टर RR देसाई, एकदम डॅशिंग. चला, बाकी तू ओकेस ना? तुला काही लागलं नाही ना? हा, ओके. चला. वा 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 वा, वंदन. चंदन. चंदन. नाही म्हटलं, चहाचा सुगंध इथपर्यंत दरवळतोय. बर का?
बाकी तुझी बायको सुंदर आणि सुशील आहे. मग काय बाकी सगळं व्यवस्थित चालू आहे ना? नाही म्हणजे माझी ऍक्टिंग ठीक आहे ना? काही अडचण असेल तर सांग मला. नाही नाही काका, अगदीच म्हणजे काहीच अडचण नाही, सगळं एकदम छान. ये दिव्या ये. कसं आहे ना काका, दिव्यासारखी बायको आहे म्हटल्यावर कसली अडचणच नाही. सारखी म्हणजे ती तुझी बायको नाही? नाही काका, हा बायको आहे, आहे. पण ती आहे म्हणून सगळं चांगलंय. ओ आणि आता ती आहे म्हणल्यावर खाण्यापिण्याची तर चंगळच. वा 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 वा. हेच करायचं नाहीये मला, आणि आज हा तेच करायला लावतोय. चंदनने मला प्रॉपर्टीचं सांगितलं नसतं तर मी आलेच नसते. जाऊ दे, आता आले तर करते. एकदा काही प्रॉपर्टी मिळाली की झालं. काय ग सुनबाई, कसला विचार करतेस? हा काही नाही काका, घ्या ना चहा घ्या. घ्या का. वा 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 सुनबाई, चहा तर एकदम झकास बनवलाय. अगदी आसामच्या मळ्यात बसून चहा प्यायल्यासारखं वाटतं. हो. थँक्यू काका. थँक्यू म्हणू नकोस का. त्याच्यापेक्षा मी काय म्हणत होतो चमन? चंदन काका, चंदन. गोळ्या न घेतल्याचा परिणाम. नाही म्हणजे चहा हिनं उत्कृष्टच बनवला, पण मी म्हणत होतो की एखादा पदार्थ असं म्हणजे तिच्या हातचा चाखावा. हो हो बिलकुल, का नाही. अहो पण काका, ती आता लगेच काय करणार ना? काय 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 करू शकते? पुरणपोळी. नाही अवघड आहे, अवघड आहे. बर भजी बनव, भजी. माझ्या आवडीची आहे भजी, भजीच बनवतो. भजी? का ग, काय झालं? करशील ना? नाही म्हणजे भजी येत नाही का तुला? नाही येतात ना काका, करते. हो. काय तर व्यवस्थित करतो ना मी. तिचा विश्वास बसला असेल ना माझ्यावरती. मी वाटतं तिला खरंच काका आहे म्हणून. हो ना? तुझ्या ओव्हर ऍक्टिंगचे ना पैसे कापले पाहिजे. कसं काय बोलणार आहे तू? आसामच्या मळ्यात चहा प्यायल्यासारखं वाटतं. आसाम कॅन्सल. अरे तुला मी आलोच. हा पैसे पैसे कापू नको. हा दिव्या, काय झालं? आदळापट का करतीयस? का करतेस? तुला काहीच वाटत नाही असं बोलताना मला? चंदन, मला असली घरातली कामं करणं अजिबात आवडत नाही, तरी मी करते तुझ्यासाठी. मला स्वतः इथे जास्त वेळ थांबता येणार नाही, त्यामुळे तू तुझं आवर आणि बाहेर ये. शी, म्हणजे तुझी पण मेंटॅलिटी अशीच आहे? उद्या जर आपलं काही झालं तर असं वागवणार आहेस तुम्हाला? ऑफकोर्स नॉट दिव्या. अगं या जुन्या लोकांची ती विचार करण्याची पद्धत आहे, हे सांगत होतो मी तुला. आणि आता या काकांच्या प्रॉपर्टीसाठी मला त्यांच्या या जुन्या पद्धती फॉलो कराव्या लागतायत. हे बघ, मी तुला स्पष्टपणे सांगतेय, मला हे असलं काही जमणार नाहीये. मी एकटी राबतेय मागापासून इथे. मी माझ्या घरात सुद्धा कामाला हात लावत नाही आणि मला लावूही देत नाही. मुळात मला आवडतच नाही. अरे नो दिव्या, आय नो, पण आपल्याला ही प्रॉपर्टी पाहिजे म्हणूनच आपण करतोय ना हे सगळं. प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, प्लीज. ठीक आहे, पण प्रॉपर्टीसाठी नाही. तुझे काका आहेत म्हणून करते मी, नाहीतर पैशांची मला काही भीक लागली नाही इथे. अरे चंदन, आतापासूनच बायकोच्या मागे मागे काय करतोयस किचन मध्ये? बाहेर ये. हो काका, आलो. सॉरी, प्लीज सॉरी. चम्मच. एक मिनिट थांबा. आता बसला ना विश्वास तुमचा की त्याने काही केलं नाही म्हणून?
बघितलं ना आज काय झालं, त्याची केवढी मदत झाली आपल्याला, नाहीतर आज झालं असतं काहीतरी. अतिच नाटकं करत होता. अप्पर शिवा, ते कागदपत्र नीट वाच. तिथे कोणत्या कंपनीकडून सह्या झाले ते बघ, मग तुला कळेल. हा एकदा सह्या चेक कर ना. आशुतोष देसाई नाव आहे.